केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून आता नवा गोंधळ समोर आलेला आहे। या सिया गोयलच्या कुटुंबियांना ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची नोटीस बजावलेली आहे। त्याचं कारणही आहे की त्यांचं म्हणणं आहे की सिया गोयलचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे, मात्र दुसरीकडे सिया गोयलचे कुटुंबीय मात्र याला नकार देत आहेत। स्वतः आशुतोष श्रीवास्तव आता आपल्या सोबत आहेत। सर, नेमकं काय हा गोंधळ काय आहे? तुम्ही म्हणतायत की सिया गोयलचं वकीलपत्र तुम्ही घेतलंय, मात्र त्यांचं कुटुंब मात्र नाकारत आहे। हे बघा कसं आहे की फर्स्ट जे दिला होता वकीलपत्र सियाने, तर माझे टीम गेले होते आणि तिने सगळं सही वगैरे करून दिला होता आणि अकॉर्डिंगली हे जे आहे कोर्टामध्ये फाईल झाला आणि ॲक्सेप्ट करून कोर्टाने ऑन रेकॉर्ड घेतला आहे। आता कसं आहे की जे त्यांचे भाऊ आहेत साहिल गोयल म्हणून, त्यांनी काहीतरी असा एक डिफामेटरी स्टेटमेंट दिलाय मीडियामध्ये की दोन गोष्टी असं आहे की की आम्ही काही अपॉइंटमेंट केले नाही आणि दुसरं की आम्हाला काहीतरी थ्रेट दिलाय असं आहे। तर माझं असं म्हणणं आहे की हे जे तुम्ही सांगताय फर्स्ट की तुम्ही मला का देणार वकालतनामा किंवा मी तुम्हाला रिप्रेझेंट करत नाही, तर तुमचा काय रोल आहे? तुमच्याशी माझा काही अग्रीमेंट नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही, काही नाही। तर माझा जे कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट आहे, जे अक्यूज नंबर 1 आरोपी क्रमांक 1 जे आहेत सिया गोयल त्यांच्याशी आहे आणि त्यांच्या सही वगैरे सगळं झालं आहे पूर्ण प्रोसेस करून आणि ते रेकॉर्डवर आहे। आणि जे दुसरा तुम्ही जे सांगताय थ्रेट, तरी तुम्ही थ्रेटचा तुम्ही क्लिअर करा की कुठला थ्रेट, कसा थ्रेट, तुमच्या माझ्या काही बोलणं झालं नाही किंवा माझ्या ऑफिसमध्ये कोणी स्टाफ तुम्हाला फोन केला नाही, कुठेही भेट झाली नाही किंवा काही व्हॉट्सॲप कॉल किंवा व्हॉट्सॲप चॅट किंवा काहीही कम्युनिकेशन ईमेलवर कुठे काही झाला नाही, तर तुम्ही असा जे डिफामेटरी स्टेटमेंट देताय, जे तुम्ही खोटा बोलताय मीडियावर जाऊन, हे तुम्ही कशाबद्दल बोलताय, कसा बेसिसवर बोलताय? आणि मी तुम्हाला कसं आहे की त्यांना मी फक्त म्हणजे चॅलेंज केलं आहे की तुम्ही स्ट्रिक्ट प्रूफमध्ये आहे की तुम्ही जे सांगताय तुम्ही इथे प्रूफ करा। तुम्ही सांगा की तुम्हाला कुठे काय, कोणी काय तुम्हाला थ्रेट दिला आणि तुम्हाला थ्रेट दिला की तिला थ्रेट दिला, कुठे थ्रेट दिला आहे ते, म्हणजे ऑलरेडी शी इज बिहाइंड पोलीस कस्टडी विथ ऑल द सिक्युरिटी अँड ऑल्सो वेन शी इज ब्रॉट टू द कोर्ट शी इज इन ऑल सिक्युरिटी। तर तुम्ही हे जे तुम्ही म्हणजे उलटा सुलटा जे तुम्ही बोलताय किंवा हे तुम्ही डिफेम करताय, तर यासाठी त्यांना आम्ही डिफामेटरी नोटीस पाठवला आहे। काय कितीची नोटीस नेमकं काय? नाही, त्याच्यावर मेन जे आहे मुख्य जे गोष्टी आहे की तुम्ही पहिला जे तुम्ही पब्लिक अपॉलॉजी इमिजिएटली द्या, कारण जे काही अपॉइंटमेंट होता तुमची बहिणीने जो आरोपी क्रमांक 1 ने केला होता, तुमचा काही रोल नाहीये। तुम्ही तिथे कोर्टाला जाऊन तुम्ही काही डॉक्युमेंट बघितले नाही, तुम्ही रेकॉर्ड चेक केले नाही आणि तुम्ही कुठेही असा ऍप्लिकेशन किंवा असं काही लेटर वगैरे आम्हाला दिले नाही की तुम्हाला काही बोलायचंय किंवा त्यांचं तर ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी तर तिकडे हे केलंय, बाजू मांडली। नाही, दुसरे जे वकील आहेत त्यासाठी कसं आहे की आपला जे वकालतनामा होता ऑलरेडी रेकॉर्डवर होता। त्यांनी एक दुसरा वकील पत्र जे आहे काल असा म्हणजे दाखल केला आणि त्याच्यावर पण माझ्या सही आहे, कारण माझ्या एनओसी शिवाय ते फाईल करू शकत नाही ना, कारण आपलं जे वकीलपत्र आहे ते ऑलरेडी रेकॉर्डवर आहे। तरी तुम्ही दुसरा वकील जर येणार तर तुम्हाला काहीतरी एनओसी लागणार ना। तर आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही या दोन्ही करा, तुम्हाला त्यांना सहकार्य करायचे तुम्ही करा। आणि आपलं कसं आहे की आपल्याकडे बी एवढं वेळ नाही की म्हणजे रिमांडसाठी किंवा असं आम्ही दररोज जाऊ शकतो किंवा डिफिकल्ट आहे आपल्यासाठी। तर आम्ही सांगितलं की ठीक आहे, तुमच्याकडे म्हणजे कुटुंबाला जर काही वकील वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवा ना, कुठे प्रॉब्लेम आहे। पण हे सगळं म्हणजे वेगळं इश्यू आहे, पण हे जे मेन इश्यू इथे आहे ते अपॉइंटमेंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ते म्हणजे काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे। इम्पॉर्टंट इथे काय आहे की तुम्ही असं कसं काय तुम्ही असं खोटाचं तुम्ही असं म्हणजे स्टेटमेंट दिला मीडियावर। हे आता नेमकं तुमचं काय पुढे काय तुम्ही नेमकी स्टँड घेतलं? आम्ही सांगितलंय नोटीसवर त्यांना वेळ दिलाय की तुम्ही जे इमिडिएटली तुम्ही पब्लिक अपॉलॉजी द्या
कारण तुम्ही डिफेम केलाय, तुम्ही खोटंच्या तुम्ही सगळीकडे असा तुम्ही एक म्हणजे एक गोष्टी सांगितल्या लोकांना, तर तुम्ही इमिडिएटली अपॉलॉजी द्या. जर तुमच्या अपॉलॉजी नाही आला तर आम्हाला जे काही लिगल ॲक्शन्स घ्यायचे, स्ट्रिक्टेस्ट लिगल ॲक्शन्स, त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार. एवढंच. तुमच्याकडे या केस व्यतिरिक्त बाकी केसेस होत्या, म्हणजे जसं पुण्यातल्या पोर्शे कार अपघातासंदर्भात किंवा शाहरुख खानच्या मुलाच्या संदर्भात, आर्य खानच्या संदर्भात, काय ते नाही बघा, कसं आहे की आपल्याकडे या तर केसमध्ये मी अपियर होतो, त्याच्यावर आम्हाला ते जे काही क्लायंट आहे ते ऑथराईज करतात, कुणाला वकील पण तसंच आहे. आणि कुठे कुठे म्हणजे जर कुणाला वाटतं की तुम्ही तुमच्या लिगल व्ह्यू द्या या केसवर, तुमच्या काय म्हणणं आहे, तर एक वेगळा विषय आहे. पोर्शेमध्ये तुम्हीच होतात, म्हणजे जे अल्पवयीन मुलगा होता त्याचे वकील तुम्ही नाही, मी जे ग्रँडफादर होते, ग्रँडफादर जे होते, मी त्यांच्यासाठी मी म्हणजे हायकोर्टमध्ये फाईल केला होता रिट पिटिशन, त्यासाठी मी होता. आणि ते क्लायंट जे आपले आहेत ते म्हणजे 2009 पासून आपले क्लायंट आहेत आणि त्यांचे भरपूर केस वगैरे जे काही आहे ते आम्ही हँडल करतो. आर्य खानच्या बाबतीत तुम्हीच होतात? नाही, त्यासाठी माझ्या जे आहे लिगल ओपिनियन वगैरे जे काही पाहिजे होता लोकांसाठी, ते मी जस्ट सहकार्य केलं होतं. तर आशुतोष श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे की साहिल गोयल जो सियाचा भाऊ आहे तो माध्यमांमध्ये चुकीची माहिती देत आहे आणि त्यामुळे त्याचा कुठलाही यामध्ये संबंध नसताना अशा पद्धतीची चुकीची माहिती का देतोय, हा प्रश्न किंवा हा सवाल आशुतोष श्रीवास्तव यांनी उपस्थित केला आणि त्यामुळे त्यांनी 10 कोटींचे नोटीस देखील या सिया कुटुंबियांना अर्थात सिया गोयल कुटुंबियांना बजावलेली आहे. अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करणार असा देखील इशारा आशुतोष श्रीवास्तव यांनी दिलाय. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.